संत कृपा संगीत विशारद भाऊसाहेब महाराज पाली आणि दत्तू महाराज खरोडीकर. हॅलो हॅलो राम सोडातला मोठा रिटर्न हॅलो राम हॅलो राम
राम हरी मे संत कृपा झाली इमारत फलाली ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तिने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खंम दिला भागवत उका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी मने फडकती ध्वजा निरोपण केले ओझा ज्ञानदेवी रचला पाया उभारले देवालया विडला महायोग विनेत देवी मदत्यावर मुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागते दिष्टन्नमानंद गंगम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वासकरा पूर्ण कीर्ती हॅलो एक कमी ठेवा बरं बोलताना हॅलो हॅलो करा डबल येतो ही कमी करा आवाज फक्त एकदम साधा आवाज त्या सहज स्पष्ट बोलतो सहज हॅलो हॅलो बेस कमी करा तर गेन ट्रबल शार्प वाढवा वाढवा रिटर्नचा करण्यापेक्षा खाली बॉक्स मधून जास्त आवाज सोडा हे तर स्पष्ट कळलं पाहिजे खाली हॅलो रे राम हॅलो वरचा थोडा कमी करा आणखी ते आदळून परत डबल येतोय आवाज हॅलो रे संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांच्या एकनिष्ठ शिष्या संत बहिणाबाई आजच्या अभंगातून वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं वर्णन करतात विडल इमारतीच्या रूपकाचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी स्वीकारता घेण्याचं कारण या पुण्यनगरीमध्ये ज्या निमित्ताने एक दिवसाचा भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम संपन्न होत आहे अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा नूतन गृह प्रवेश अर्थात वस्तू शांती आणि गंगा पूजन असा दोन्ही कार्यक्रमाचा संगम त्या निमित्ताने हा भव्य दिव्य कीर्तन रूपी सोहळा समस्त सोनवणे परिवाराने आयोजित केलेला आहे
आणि या परिवाराच्या विनंतीला मान्य उपस्थित झालेले सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप विठ्ठल. ज्यांच्या अथक परिश्रमातून ही सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण झाली आणि 4 धाम तीर्थयात्रा करून त्यांनी या 4 धाम यात्रेची असणारी सांगता गंगा पूजनाच्या माध्यमातून केलेली आहे. अशी आपल्या सर्वांचा आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्व आदरणीय गजानन सरोबा सोनवणे आणि आजी मीराबाई गजानन सोनवणे आजींच्या बाबांच्या असणाऱ्या गंगा पूजन सोहळ्याची ही सांगता तीर्थयात्रा आणि त्याची ही सांगता आणि वास्तुशांतीचाही कार्यक्रम आहे. त्यांचे दोनही चिरंजीव आमचे परमार्थ स्नेही मिनीनाथ गजानन सोनवणे आणि बाळनाथ गजानन सोनवणे मुलं असतील सुना असतील या परिवारातील सर्व नातू असतील पाहुणे मंडळी मित्र परिवार आत्पेष्ट समस्त ग्रामस्थ भागली आणि या परिवाराच्या विनंतीला मान्य उपस्थित झालेले पंचकृष्ण आणले सर्व भावी भक्त सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद आभार मानतो. सेवेला प्रारंभ विडल. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे भाऊसाहेब महाराज पालवी आणि हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे आमचे पालवी महाराज यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. या निमित्तानं सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती मृदंगाचार्य परशुराम महाराज पेहरकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य दत्तू महाराज आहेर गायनाचार्य गणेश महाराज मगर गायनाचार्य राजाराम दादा हार्मोनियम वादक आमचे आवा कृष्णात आबा त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. तसेच माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट आमचे मारुती महाराज पुरी महाराजही माझ्यासोबत उपस्थित त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमा संदर्भात वेळोवेळी संपर्कामध्ये असणार काय दादांचं नाव काकासाहेब ना आमचे हरिभक्तपर्यंत काकासाहेब महाराज त्यांचा खूप आग्रह होता आणि जवळपास खूप दिवसापासून आमचे काका संपर्कामध्ये होते. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी आज या कार्यक्रमाला माझे सासरे बुवा सुद्धा उपस्थित आहेत. लासूरगावचे अशोक मामा हुमे मामाही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कारण इथं आल्यानंतर कळालं भादली म्हणजे पाहुण्यांचंच गाव आहे. असे आमचे जवळचे पाहुणे शिवनाथ सोनवणे तर काय पाहुण्यांचाच कार्यक्रम हे बी सोनवणे म्हणजे भाऊकीच लागले सगळे. असा हा वारकरी संप्रदायाच्या प्रेमातून आणि परत नातेसंबंधाच्या जिव्हाळ्यातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित सर्व रते महारथी मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शिकणे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आभार मानतो. सेवेला प्रारंभ विडल. गंगा पूजन आणि वास्तुशांती असा द्वितीय संगम आज या कार्यक्रमामध्ये आहे. तीर्थयात्रा केल्याच्या नंतर गंगा पूजन करावं लागतं. का करावं लागतं तर नामदेवराय सुद्धा उत्तर भारताची तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर भगवंत आणि नामदेवराय वाळवंटामध्ये निवांत बसल्याच्या नंतर देवाने सांगितलं नामदेवरायांना की तुम्हाला उद्यापन करावं लागेल. कारण सगळ्या क्षेत्राला फिरून आल्याच्या नंतर शेवट पंढरपूरमध्ये करावं लागतं असं आपल्या वारकरी समाजाचे शास्त्र आहे. आणि त्या पंढरपूरमध्ये सगळ्या संतांना संत भोजन वारकऱ्याचं अधिवेशन म्हणा संतांचं संमेलन म्हणा माझ्या नामदेवरायांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं घडवून आणलं. याचा अर्थ गंगा पूजन करणं ही परंपरा अत्यंत पुरातन आहे. या जगामध्ये ज्या ज्या ठराविक गोष्टी पवित्र आहेत त्या पवित्रतेमध्ये गंगेचा नंबर लागतो. तुळस पवित्र आहे, चंद्र पवित्र आहे, वृक्ष पवित्र आहे. जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहे. दूध पवित्र आहे पण गाईचं ती बी गावरान. आता गायांचा मी नाही दुधाचा अवघड झाले आणि दूध पवित्र मी सांगत नाही ज्ञानोबाऱ्या सांगतो. सुरू पाही पा दूध पवित्र आणि गोड अशी तुझे बदराळ परिते अविरणी गोचिडा शुद्ध काय नसेवी. दूध हे पवित्र आहे ना गोड आहे. तसं गंगा सुद्धा पवित्र आहे
आणि ते गंगेचं पूजन केल्याच्या नंतर आपणही पवित्र होतो. आणि गंगा इतकी पवित्र आहे, स्नान केल्यावर पवित्रता दिली. आता मला नुसतं वाचेने जरी गंगा गंगा म्हणलं, वाचे म्हणता गंगा वाचे म्हणत अरे त्यांचं सोडा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा. नुसतं वाचे ना गंगा गंगा म्हणा, पापाचा काटच होतो मी बाप. सकळ दोष जाते भंगा. नुसतं वाचेने म्हणल्यास नंतर आणि त्याचं पूजन केल्यास नंतर तर काय पुण्य असेल. असा गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. गंगा ही पवित्र आहे, भारत माता पवित्र आहे. अशा पवित्रतेमध्ये आणि जगामध्ये ज्या वेळेला गोष्टी पवित्र आहेत त्या सगळ्यात जर काय पवित्र असेल तर संत पवित्र. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. आणि म्हणून त्यांची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये काय परिवर्तन होतं हा सांगणार आजचा अभंग आहे. विडाल इमारत हा शब्द अभंगामध्ये आलेला आहे. सुंदर वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे. हा बंगला आणि चांगला बंगला, अत्यंत सुंदर रचना. आणि असं घर त्याला म्हणायचं जिथे गेल्यानंतर घर घर वाटू नये, शांतता वाटावी माय. असं छान घर बांधलेले माय सोनवणे परिवाराने. आता काय काय घर बंगले मोठे आहेत माय, पण त्या बंगल्यामध्ये शांतीच नाही ना. नुसतं बंगला बी महत्वाचा नाही, त्याच्यात शांतता किती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. घरामध्ये शांतता लाभावी यासाठी तर भजन पूजन आहे. भेटायला वास्तू शांतीला कीर्तन का करायचं. अनेक ठिकाणच्या माणसांकडून ही वास्तू निर्माण झालेली असते. अनेक ठिकाणच्या वस्तू याला वापरलेल्या असतात. त्या वस्तू पवित्र आहे अपवित्र आहे शुद्ध आहे अशुद्ध आहे आपल्याला काय ज्ञात नाही. माती लागते, विटा असते तर विटाला माती कुठून आली तिथं अनेक विधी होतात. वाळू आणली, नदीची आणली, नदीवर अनेक विधी होतात. अनेक अपवित्र गोष्टीपासून हे घर बनलं जातं. आणि या अपवित्र गोष्टीला पवित्र करण्यासाठी आजचा हा सोहळा भेटवला. त्या वास्तूमधले दोष जावे आणि जगामध्ये सगळे दोष घालवण्याची ताकद भगवंताच्या नामात. रामकृष्ण नाम सर्व दोषा सगळ्या दोषाचं हरण. आणि म्हणून तर वास्तू शांतीला कीर्तन विटालं. माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत. अन्न वस्त्र निवारा. पण सध्याच्या काळात 4 मूलभूत गरजा झालेत. अन्न वस्त्र निवारा मोबाईल. चौथी एक त्याला जॉईंट झाली.
लोकांना घर नसलं तरी जमन म्हणतात पण मोबाईल पाहिजे. राहिला काय कायला नाही पण लाखा लाखाचा मोबाईल आहे. बॅलन्स टाकायला बिडीला महाग झालाय पण उगं शायनिंग. आणि नवीन पोरांनी तर परवा टोळ केलं त्या मोबाईलने भेटलं. काय कायच्या खिशात तुम्हाला हरिपाठ सापडणार नाही, हनुमान चालीसा गावणार नाही. मोबाईल, चार्जर, गट्टू संगच. अरे तू काय शास्त्रज्ञ का काय, तू असं नेमका काय करतोय बुवा. पण काय झालंय, मूलभूत 3च गरजा होत्या पण सध्या ही 4थी गरज एक त्याच्यात जॉईंट करावं लागलं. तशा 3च गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, ऊन वारा पाऊस सावली या सगळ्यांपासून संरक्षण, त्यासाठी निवारा पाहिजे मायबाप. आणि घर बांधणं, एक वाक्य सांगतो, परमार्थाच्या दृष्टीने मायबाप जरी घराला काही एवढं महत्व दिलेलं नसेल तरी संसाराच्या दृष्टीने मायबाप घर बांधणं म्हणजे खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे. आणि काळ्या आईची सेवा करून आलेल्या सगळ्या परिवाराला विचारलं, म्हणलं काय व्यवसाय वगैरे काहीच नाही म्हणले, सगळे शेती करतो म्हणले आम्ही. म्हणजे काळ्या आईची सेवा करून हे असे बंगले बांधणं एवढं सोपं नाही बरं का. कष्टातून एवढं विश्वास निर्माण करणं हे बोलायची गोष्ट नाही. त्याला कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटी. आणि हे असं कार्य कर, मुलं जरी किती कर्तबगार असतील तर हे कार्य घडण्यासाठी धन्य माता. धन्य माता पिता दयाच्या. आई वडील भाग्यवान असावं लागतात. आणि वाडवडिलांच्या पुण्याचं असं विश्व निर्माण होत असतं मायबाप. आणि एवढं जरी निर्माण झालं आणि माणसाने म्हणलं पाहिजे वाडवडिलांच्या पुण्यानं झालं, मोठ्या माणसाचं लक्षण आहे बरं का. ते स्वतःवर मोठेपणा घेत नाही. साधू संतांचे आशीर्वाद त्यांच्या एखाद्याला विचारा तुम्ही. हे तुकोबारायांचं सांगायचं मला पुढं प्रामाणिक महत्वाचं. तुम्ही घर बांधलं, गाडी घेतली, जमीन घेतली, प्रगती हाय, वाडवडिलांची कृपा त्यांच्या आशीर्वादाने झालं, होऊन गेलं. हे मोठ्याचं लक्षण. आता खोट्याचं शंका. घर बांधलं, गाडी घेतली, तुम्ही प्रगती, आणि मग फुकाट देतो काय देऊ, तेवढं कामच करावं लागते. रात्रीचा दिवस, हाडाचा गाड्या, रक्ताचं पाणी, जीवाचा रान केलं, दाबाड्या केल्या, काळ्याचं पांढरं, आख्या लोकांना फसवत गेलो, तवा कुठं ही मेळ बसला. एवढं सोपं आहे का काय? तवा त्याला घामच गाळावं लागतो. फुकाट देव देतो काही, खोट्याचं बरं का. मीच केलं म्हणतो तो खोटा, वाडवडिलांच्या पुण्य झालं तो म्हणतो मोठा. तुकोबारांना विचारलं तुम्ही संप्रदायाचे कळत झाले लय तुमची साधना. तुकोबारा म्हणले माझे साधना काहीच नाही, माझ्या वडिलांची पुण्य आहे. माझ्या वडिलांनी निराशिना देव, निराशिना देव, माझ्या वडिलांनी निराशिना देव, निराशिना देव. आवाज आवाज.
वडिलांचे मिराशिगा देवा. थोडं लांबून बोलल्यावर खेचला पाहिजे, ती बटन फिरवावं, लय जवळून बोलावं लागते. हॅलो, तुझी चरण सेवा पांडव. काय प्रवास धावपळ, आमचा आवाज बसलाय, सकाळचं कीर्तन त्यात परत लय जीव काढावा लागतो. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी सेवा करणं ही माझ्या वाडवडिलाची परंपरा आहे आणि त्यांच्या पुण्यानं मी संप्रदायाच्या कडे झालो. माझा ह्याच्यात मोठेपणा नाही, तो कुंभारांचा मोठेपणा नाही. हे जरी एवढं झालं ना, आई वडिलाच्याच कृपेने होत असतं, साधू संतांच्या आशीर्वादाने होत असतात. म्हणून आज बहिणा बहिणी सुंदर समर्पक शब्द रचना केली. संत कृपा झाली इमारत फलाली. संतांची कृपा झाली, इमारत फलाला आली. या शब्दाचा अर्थ इमारतीला फळ आलं. याचा सोप्या भाषेत अर्थ जीवनाची कृतकृत्यता झाली, जीवनाची सार्थकता झाली, म्हणजे इमारत फलाली. पण जीवनाची सार्थकता कशात आहे? संत कृपा झाली, संतांनी कृपा केली तर. 3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो, चित्त देऊ नाही का? डबल येतो, थोडा कमी ठेव. पहिली गोष्ट, संत कृपा झाल्याच्या नंतर जीवनाला फळ प्राप्त होतं, या देहाची सार्थकता होते, आम्हाला मान्य. पण संत कृपा करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? काय संत काय कुणावर बी कृपा करतील काय? नाही नाही. संत कृपा कुणावर करतात सांगू का? परिपाहे बीज शुद्धांगी. शुद्ध बीज असेल तर संत कृपा करतात, संत कुणावरही कृपा करत नाही. संत कृपा झाल्याच्या नंतर जीवनाला फळ प्राप्त होते, पण संत कुणावरही कृपा करत नाही. अहो, संतांची कृपा व्हायला आधी संतांची भेट तर झाली पाहिजे ना. संतांची भेट पण एवढं सोपं आहे का? बहुवा वगड आहे संत भेटी, बरे जगजेती करुणा केली. पहिला मुद्दा, संत भेटत नाही सहजासहजी. दुसरा मुद्दा, झाली भेट संत ओळखू येत नाही. झाली ओळख, कृपा करत नाही, आणि केलीच कृपा तर जीवनामध्ये काय फळ प्राप्त होतं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
बहिणाबाईंनी सांगितलं, संत कृपा झाली इमारत फलाली. संतांची कृपा झाली तर इमारत फलाला येते. याचा अर्थ जीवनाचे सार्थक. कोणाची झाले ऐका. पैठण निवासी नाथ महाराज. नाथ महाराजांच्या घरी रोज पोळ्या व्हायच्या आणि नाथ महाराजांच्या घरच्या पुरणपोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक माय बाप तिथं आला फक्त पोळ्या खाण्यासाठी. पोळ्याच तशा त्या गिरजा मातेने जर पोळी केली आणि गुळवणीत टाकली तर पोळी जागे विकरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत टाकली की त्याने समर्पणच केलं पाहिजे. आताच्या काय काही ठिकाणच्या पोळ्या, आमच्या एक मित्र आहे जेव्हा त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली ना, काय लफरची का काय लय जड असतात. मला काय काय स्वयंपाकाला मावल्या काय मिळच लागत नाही. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. कोणाची कोणाला मिळच नाही. कोणचा भात खावा नेमका. कोणाचं एक काम आहे त्याला स्वयंपाक चांगला बनवा सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. रोज पोळ्या नाथ महाराजांच्या घरी. ती पोळ्या खायला गावबा सामान्य घरचा एक बाल आला राहिला. फक्त खाण्यासाठीच आला होता. त्याला बाकी काहीच काम करत नव्हतं. खाणे झोपणे खाणे झोपणे जन्मच काय त्यांच्या तेवढ्यासाठी झालेला असतो बघ. त्यांना तिसरं कामच येत नाही. एका पोराला एका मालकाकडे काम ठरलं. 40,000 रुपये महिना ठरला. मालक म्हणला हे काम करावं लागेल ते करावं. ते म्हणला शेडजी सगळं काम करतो पण माझे बी 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागतात. म्हणले काय अट आहे. माझी पहिली अट मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं. म्हणजे दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. तुला झपकावी पाहिजे. उठलं की गिळीतून गिळलं की मरस तो काम काय सपनात करणार आहे का तो मूर्खा. म्हणजे हाय का नाही लाभाडीतात नुसतं पैसे देऊन माणसं काम करीत नाहीत राव. लयच कामाची प्रवृत्तीच माणसात राहिली नाही. शेतकऱ्याने सुद्धा नुसतं सध्या बोबाटा गेला. शेती परवडत नाही. कामच करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. कशी परवडन. वस्तीनं गावात तुम्ही 7 वाजता दूध घालायला गेल्यावर 12 वाजेपर्यंत तुमच्या गावात काय काम असतं बा. 5 तास सकाळी 5 तास तुम्ही कोणत्या कंपनीला दूध घालताय. नेमकं तुमचं दूध कोणत्या कंपनीचं आहे बुवा. 5 तास 7ला गेलेली माणसं 12ला येतात गावातून आणि काहीच नाही. फक्त कुटानं गावचं ह्याचं इचकायचं त्याचा इचका. जर बघ ना स्वतःचा खपना झाला ना कवर लोकांचा इचकितो. अमेरिकेत हे चालले जपान मध्ये रानात गावात उगवले ती काढ आणि परत म्हणायचं 12ला रानात गेल्यावर मेलं तरी शेती परवडन का. 7 ते 12 मध्ये काम किती करायचं आमच्या महिला मंडळाकडून शिका. स्वतःचं आवरून मुलाचं आवरून मुलीचं आवरून मुलीची विणी फिणी करून डबा बनवून पोरं पोरगी शाळेत पाठवून सासू सासऱ्याचं आवरून स्वयंपाक बनवून 11ला तर त्या राहणार आणि 12ला येतो आयता वाडा जेवायला. बरं पट्ट्या तू चांगलं काम करून आला 5 तास गावात सकाळी सकाळी. परत मला शेती परवडत नाही. कष्ट करण्याची प्रवृत्ती राहिलीच आहे कोणामध्ये. नुसतं प्रत्येक वेळेस सरकारला दोष देऊन जमत नसतं. लोकांकडेच बोट दाखवून जमत. आपण किती आपल्याला स्वयंशिस्त लावली हे बघणं गरजेचं आहे. भेटायला शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. हा तुमच्या कडक टोपी आहेत ना यांची कृपा आहे महिला मंडळाची. कधी त्यांचं तरी आभार माना कवा तरी. शेतकऱ्याच्या बायको मध्ये साक्षात लक्ष्मीच. तिला राग नाही लोभ नाही मानाची बी अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते रुसून जाते. कापूस याचा परत महागाई. शेजारी म्हणली 1.5 महिना येणार 1.5 तासात कस काय कापसाच्या रानात याचायला शेतकरी म्हणली त्यांचं ऐकून काय मग कापसाचं नुकसान करू का मग मर हेच कापूस. लय संसाराची चिकाटी आतुरता हे तुमच्या कडक टोप्यात यांची कृपा आहे. कधीतरी बिचारा मावल्यांचा बी आभार माना. म्हणून तर तुकोबाराय म्हणले पाय लक्ष्मीचे हाती दिशे यावे का बोलते. स्त्रियांचा सन्मान करणं जे ते त्याला मान्य करणं गरजेचंच आहे ना. काम करा काम फुकट देव द्यायला मोकळा नाही हे मला सांगायचंय. कष्टातून माणसं मोठी होत असतात. गावा काहीच करीत नव्हता पण हळूहळू त्याला नाथबाबांच्या संगतीमध्ये परमार्थाची थोडी गोडी लागली. नाथ महाराज पूजेला बसले की फुलं आनंदाची पाणी आनंदाची छोटी मोठी कामं करायचं. गावबाबर का संत कृपा झाली ह्याच्यावर सांगतो. अत्यंत निरक्षर होता काहीच कळत नव्हतं. आणि नाथ महाराजांचा जो मुलगा होता का त्याचं नाव हरी पंडित. 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराणाचा त्याने किसच पाडला होता. त्याच्यामुळे तो जे हरीच घालीत नव्हता कोणाला. बरीच तशी कंपनी असते 2-4 आपण पाठ झाली गेडेवानी करते ती. एक मला माझ्या ज्ञानेश्वरी पाटे. अरे तुझ्या ज्ञानेश्वरी पाटे पण तू जर लोकांना जे हरीच घालीत नसतील तर काय त्याला किंमत आहे. तिथं ज्ञानाला किंमत नाही नम्रतेला किंमत आहे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. म्हणून तो कोबाराय म्हणले लहानपण देगा देवा मुली
मुंगे साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खायची हो. मुंगी दिसायला नाही झटका वाईट आहे. 2-4 मुंगे एकत्र बसले. एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचंय. दुसऱ्या मुंगीने खटकून कानाखाली टाकली ग बस म्हणजे आतून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलली जीभ लावली टाळ्याला झपकू काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, ए बादली बादलीतून एखादा दिल्लीला गेला गुपचूप त्याच्या बॅगेत जाऊन लपली. नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली ना. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, चेकिंग नाही. तिथं गेल्या त्या मुंगीने बादलीतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ती म्हणली पुरावा. न्यू पार्लमेंट दिल्लीमध्ये व्हिडिओ कॉलर मोदी साहेब सुद्धा दाखवतो 2 मिनिटात येणार आहेत आता संसद भवनात. मग बादलीतली मुंगी म्हणली होय ग तो दिल्लीला कस काय गेली ग. मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का बघा. आणखी थोडं फोडून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हान माझ्या ज्ञानोबारे रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. याच नाव आहे संत कृपा झाली. आणि तर इमारत फलारी. मोठ्याच्या संख्येला माणूस मोठाच होता. असं मुंगी होऊन साखर खा. तुका म्हणे जाण व्हावे लहान होणे लहान. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. शिकला तेव नाही टिकला. जे वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायचे, फक्त वाकायला शिकायचं. जय हरी जय हरी जय. लोक म्हणतात भारी माणूस. पैसा तर वाटाच लागतो त्याशिवाय तर काही पानच हालत नाही. पैसा कचून वाटायचा. नम्रतेची जोड इकडून दिली की कामच झालं. विठ्ठल वाकायला शिकावं. ज्वारीचं कणीस वाकलेलं असतं त्याला आकडी म्हणते काका. आणि जे कणीस वाकलेलं असतं ना असं ते धरणी मातेचा आभार मानतो. तुझ्या कृपेने माझ्या जीवनाची निर्मिती झाली, मी तुझं दर्शन घेतो. ते कणीस गावातल्या ग्रामदैवताच्या मंदिरात आकडी म्हणून पूजेला असं आडकी होते दारात. मानाचं कणीस त्याला म्हणते आमच्या बघा आकडी. का ते वाकलंय म्हणून देवाच्या दारात गेलं. जी कंस ताटे त्याला मुंडक्या सकटच हाणते जाग्यावर कटाई. मग हे वाकल्यावर इतका फायदा आहे. अजून प्रमाण सांगू का. महाघोरे झाडे जाती महापुरात मोठे फळाचे झाडे जातात. लवाळी वाचतात का वागतात ना. त्याच्यामुळे वाकायला शिका. अहंकार करू नका. नम्रता ठेवा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाशी ज्ञानोबऱ्यांचे गोवी सांगतो. माऊली सांगतात म्हणून थोरपण परा सांगण्याचे उत्पत्ती अवघे विसरीजे. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. जो सदा नम्र आहे ते म्हणतात ते जवळ येण्याचा माझा मार्ग आहे. ते जवळीक माझी. पण नाथ महाराजांचा मुलगा होता हरी पंडित. तो वाकतच नव्हता. जे हरी घालीन आणि त्याला अहंकार झाला. आणि ते नाथ महाराजांनाच एक दिवशी उलट पालट बोलायला लागला. नाथ बाबा तुमचं तर वय झालं. रामायणाच्या युद्धकांडापर्यंत तुम्ही मराठीत रामायण नेलं पण उत्तरकांड कोण लिहिणार.
नाथ मी संत कृपा झाली ह्याच्यावर सांगतो बरं का, चित्त देऊ नाही का. संत कृपा झाली, काय फायदा होतो संताची कृपा झाली, काय परिवर्तन होतं संतांनी कृपा केल्यानंतर. नाथ महाराज म्हणले हरिपंडिताला, तू काळजी करू नको, माझ्या रामायणाचं तू टेन्शनच घेऊ नको. राहिलेलं रामायण माझा गावबा देईन, गावबा. म्हणजे गावबा तेव्हा तो पोळ्या खाण्यासाठी आलाय, त्याला फक्त खाणे एवढंच माहिती. आणि तेव्हा तो बोहळा आहे म्हणले, असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा माहिती का, अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. लहान मुलं थोडे बाजूला, लहान मुलांना घरामध्ये नाही तर थोडं लांब जावं म्हणा, इथं विक्षेप करू नका. थोडं विनंती करते, कोणतरी शहाण्या माणसाने त्यांना घरात खेळा म्हणा. विडवलं विडवलं म्हणले गावबा तर बोळा आहे, असो रे बोळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, तेवढे भयानक असतो. निवळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला, मधली माणसं भयानक असते. कारण अति विद्वान ती भांडणाच्या भानगडीत पडत नाही, मूर्खाला भांडण करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला, ज्याला थोडं कळतं ते जॅसी अडेवणी करतं. 2-4 पुस्तकं वाचणारे आमच्यापासून भिडतात, कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरं मड्या करू का काय. चक्कर आले खरे बस, पाणी घाल खरे बसा, शांत बस बाबा, सावका सावका. म्हणले गावबा तर बोळा, असू दे बोळा, देव हा बोळल्यालाच भेटत असतो. कस काय भेटतो ऐका श्रोता, देव हा बोळ्या माणसालाच भेटत असतो. हरी पद प्राप्ती, हरी पद प्राप्ती, हरी हरिपद प्राप्ती गोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. बोळा माणूस परमार्थात बोळा लागतो, चॅप्टर माणसाचं परमार्थात. गावबा बोळा असू दे बोळा. नाथ महाराजांनी त्या गावबाला जवळ बोलवलं, कृपा कटाक्षाने हळलेली आपल्या पदी वैसविले. त्या गावबाला आलिंगन दिलं, त्या गावबानं रामायणाचं उत्तर काढणं दिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झालं. एवढी समरूपता त्या रामायणामध्ये, गावबाच्या वाणीमध्ये ती ताकद निर्माण झाली. ही संतांची कृपा झाली, गावबाच्या जीवनाचं परिवर्तन झालं. म्हणून तर बैनाला म्हणतात संत कृपा झाली इमारत फलाली. सार्थक माणसाचं सोडा, ज्ञानोबाची रेड्यावर कृपा झाली तर रेडा वेद बोलला होता तुमची कृपा. पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत, महिमा ही कृपाच आहे ना. यालाच म्हणायचं संत कृपा झाली. भिंती कृपा झाली तर भिंत चालली महिमा. चांगदेव कृपा झाली, एवढा जगलेला चांगदेव म्हणतो. गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. संतांच्या कृपेत ही ताकद आहे, ते सामर्थ्य आहे. ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. म्हणून म्हणतात संत कृपा झाली आणि देहरूपी इमारत, इमारत फला आली. ठीक आहे, संतांच्या कृपेनं इमारत फला आली. बहिणा मला विचारलं, आई साहेब तुम्ही संत कृपेवर एवढं महत्व, एवढं विशेषत्व त्यांना देतात,
आणि वारकरी संप्रदायाचं नेतृत्व तुम्ही करता. मग तुमच्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया कोणी रचलाय? अभंगाच्या ज्ञानोबाने पाया रचला. आता ज्ञानोबाने कसा पाया रचला हे आपण पाहू, पण त्या अगोदर एकदा हाताने टाळी मुखाने नाम सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. घरातली मंडळी या पुढे. वेडोपार कुमारी संत कृपा झाली इमारत फलाले, ज्ञानदेव रचला पाया, उभारिले देवालया.
माझ्या ज्ञानोबाने या संप्रदायाचा पाया रचला. कसा पाया रचला ऐका. पाया जेवढा भक्कम असेल तेवढी इमारत भक्कम असते. आणि या वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम होण्यासाठी विठ्ठल पंत रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त घेतलेलं आहे. त्यावेळेस हा पाया भक्कम झालाय. आणि पाया म्हणजे सुरुवात असते. ज्ञानोबांनी सगळ्या संतांना सोबत घेऊन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये मायबाप मेळविले मांदी वैष्णवांची म्हणून तुझानाबाईने वर्णन केलं पाया कसा रचला. चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञानराज गोपाळ असेला या वाटेन. ज्ञानोबाने पाया रचला म्हणून इमारत भक्कम आहे. 700 वर्ष झाला अजून इमारतीचे मजले वाढतच चालेत पण कमी नाही. आणि अशा कलियुगाच्या काळामध्ये इमारत टिकून ठेवणे काय बोलायची गोष्ट आहे का संप्रदायाची. सध्या काही सोपं नाही. अनेक संप्रदाय आले गेले उत्पन्न झाले मातीत गेले त्यांनाच मेळ लागला. पण अजूनही आमचा वारकरी संप्रदाय वाढत चाललाय पण कमी नाही. का ज्ञानदेव रचला पाया. पायाच भक्कम आहे. मग सध्याच्या काळामध्ये खूप अवघड परिस्थिती. एका दिवसाचं कीर्तन करायचं सुद्धा एवढं सोपं नाही. पैसा झाला जे असतं धर्म चाललाय पुढे सध्या सगळं अवघड झाले. कलियुगाचा महिमा म्हणजे लय अवघड आहे. कीर्तन करायला तरी सोपे काय टाळण पक्वाजन गट्टण हातून कणिकण पावडर महाराजन आचार्य मंडे पण सिस्टीम हे लय कुठं नाही जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे हे वास्तू शांती गंगा पूजनाला कीर्तन हे लय अवघड झाले. माय बाप वर्ष श्राद्ध सुद्धा काय काय पोर करीनात आपल्या बापांचे इतकं अवघड झाले. आम्हाला विचारतात का काय पोर आमचा बाप कधी मिळालाय. आता बाप तुझा आम्हाला विचारतो का कवा गेलं श्राद्ध करायचे. आता 10वीचे 50 काय कायच्या ते परवा मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाला थांबणा लोक दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लाख म्हणले 20,000 घ्या सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू. ते म्हणले ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं म्हणजे हाय का कोणाची कोणाला मी सगळं अवघड झाले माया. आणि अशा बदलत्या काळात वास्तू शांतीला कीर्तन आणि एक वाक्य सांगते भजन पूजन कुठेही होत नाही. भजन पूजन होण्यासाठी दारात टाळ वाजण्यासाठी माणसं सुद्धा भाग्य नसावं लागतं. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाय हे रघुनंदन. सगळा सोनवणे परिवार खऱ्या अर्थानं सात्विक आहे म्हणून तेवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी. बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणे सोपं नाही. सध्या कलियुगाचा महिमा लय अवघड आहे. का कलीचे महिमान असं त्याशी रिजले जन बापा किती अनुमोदन करते घेणं सांगतात. सध्या अवघड खऱ्याला गोळी क्वाटेला पुरणपोळी खरं खाता गाठकाळी गरीबाची फाटली जुळली ओसाला येणं टोळी सगळी अवघडच परिस्थिती झाली. अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेली एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली.
चोराचा मिळच नाही, मशीनच नेलं म्हणजे नुसत्या लाबड्यात चालू आहेत म्हणून. एक जण घरात माश्या झाल्या, ते गेले बाजारात, एक जण माश्या मारायची पावडर एका बसत, फक्त 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर. मरणाची लोक धावली. एक जण पुढे घेऊन घरी गेला, बायकांना पुढी सोडली, पुढी पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, त्या चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माश्या हाना. आता एक औषध वे माश्या मारायचे म्हणजे नुसते फसवा फसवी चालू ना सध्या. एकच प्रमाणे पीठ बसते, धुंद झाला तुझा दरबार. सध्या दरबार धुंद झालेला ना. 10 मिनिट टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगले सांगा बरं. धराधरी, वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, बुकाबुकी, हाणामारी, वडावडी. ह्यो वाचला, ते उठला, ह्यो कानला, ह्यो बुकला, ह्यो थुकला, ह्याची राहिली, ह्याचा गट फुटला, त्यो तिकडे गेला, ह्यो आला, ह्यो उपासला, ह्यो इसळला, ह्यो पिसाळला. नुसता धिंगाणा चालू आहे. कोणाची नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणीकडे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणीकडे चालले. ते निष्ठा, जनमताचा कौल, ह्याला काय सध्या झिरो किंमत आहे. सगळे अस्थिरताच आहे मायबाप महाराष्ट्रात. अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदाय. ही तो माणूस 2 तास रिलॅक्स होतो, नाही तर कुठं काय राहिलं नाही. आणि आज त्या बदलत्या काळामध्ये सगळे अस्ताव्यस्त आहेत. म्हणून माझी एक विनंती तरुण पिढीला सुद्धा, तुम्ही तुमच्या मनगाडीत धमक जरा जगाला दाखवा. कष्ट करा, नीती ठेवा. कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसतं. घामच गाळा लागेल त्यावेळेस माणूस आयुष्यात मोठा होतो. म्हणून आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख क ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्याचा खा, पण 3 गोष्टीचा खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हाना मग काय हाणायचं ती. कष्ट करा, क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसारणार. घ घसरगुंडी गण ग. घसारची निटरा. घसारायचं नसेल आणि जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च चमच्याला इच्छित राहतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात. वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावर पुढे गेल्यावर भंगार येते, त्याने तर गावचं वाटोळ केलं. हे चमचे तोंडावर गोड बोलायचं, माग काड्या करायच्या. हे चमचे सांभाळा बरं का. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती. वाजवा टाळ्या जरा जोरात वाजवा. शेवट तरी वाजवा. काय झाले लोकांना काय कळतच नाही. जिकडं नाही तिकडे तंबाखू मळताना बघा ना किती हात मस्त पैकी चलतो, पण इथं टाळ्याला नाही हात उचलायचा. काय म्हणजे आवडच नाही हो सगळं. एक माझ्या कीर्तन हसना बी टाळी वाजना. विठ्ठल म्हणे ना मला का टाळी वाजना. ते म्हणा माझ्यावर कर्ज आहे, आम्ही फेडाव का काय. बोमलत फिरला मूर्खा येतात की त्याचा हिशोब ठेवू ना. तुका म्हणे ताळा आणि त्याची कैशी अवकाळा. आणि एकदा हिशोब चुकल्या ताळा आणि वाटी घालून बैशे डोळा जाते ना. डोळे हिशोब करता करता वेळ लागेल का. अगोदरच हिशोब ठेवा. येतात किती जात्यात किती होईल का कर्ज. आणि जरी झालं तरी टेन्शन घेऊ नका. होऊन द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेच खरा मरत. कर्जावाले म्हणलं आता शिक थोडं जरा बरं वाटायला लागलं जीवाला. आधारच महत्वाचा नाही तर दुसरं काय भेटू नाही तर नाही भेटू, पण रिलॅक्स जगायचं टाळीवर असं विनाकारण. माणसं टेन्शन काय टेन्शन घ्यायचं. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आनंदी जीवन जगायचं. मग छत्रपती छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज छ ज. हा माणसाने मळका असावं पण जळकन असावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडे आलाय का. सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड येणे, उदासी वरणे, कसनुस होणे, दुसऱ्याचा बंगला बघून आपल्या पोटात दुखणे. जळका रोगाचे लक्षण आहेत बरं का. आता लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना. त्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. त्या गावाचं नाव आहे दिहू, औषधाचं नाव आहे गाथा आणि डॉक्टरचं नाव आहे जगदुरु तुकोबार. आणि आता औषध सांगतो. त्या गाथा रूपी औषधात बरेच प्रकार आहेत. काही इंजेक्शन आहेत, काही सलाईन, तर काही गोळ्यात. तुम्हाला प्राथमिक उपचार सांगतो. 2 गोळ्या सांगतो जळका रोगाला. एक सकाळी घ्यायची, एक संध्याकाळी. सकाळची गोळी लिहून घ्या. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. चित्त निर्मळ ठेवा. ही पहिली गोळी म्हणजे जळाजळी होणार नाही. आणि तेवढ्या जळजळ जर नाही थांबली तर संध्याकाळी घ्यायची. मोकळे मन रसाळ वाणी याच गुणी संपन्न. मन मोकळं ठेवा, चित्त निर्मळ ठेवा. जळाजळीच होणार नाही. आणि जळू नका. आपली माणसं मोठी करायला शिका. आपल्या परिसरातला गायक वादक कीर्तन करा. संस्था टाकली, एखादा दुकान टाकलं, व्यवसाय टाका, बिझनेस टाकला, जाऊन द्या पहिले गिरायक आपलं. अरे आपला शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झालो अशी भावना ठेवा.
आपल्या गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असतो तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका. आजच्या कीर्तनात फक्त जरी देण्यात ठेवलं तरी कीर्तन सफल झालं. आयुष्यात कधी कणाव जळाला नाही. देव सुद्धा त्याची कधी झाडाझडती होऊन देणार नाही, म्हणजे त्याला कमीपणा येऊन देणार. म्हणून आयुष्यात टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत, संकट आल्यावर डगमगू नका, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाटतो, तरबेज वाढेल थकू नका. यश मिळेल पण जरा दमदार दम धरण्यासाठी धाडस ठेवा. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका.